ज्ञानप्रसारक नाशिक शिक्षण संस्थेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणूक संग्रामाचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यात नागेश्वर पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे। ज्ञानप्रसारक मंडळ नाशिक संचलित या संस्थेच्या एकूण 9 संचालक पदांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली। यामध्ये नागेश्वर पॅनलने तब्बल 7 जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर विरोधी श्री स्वामी समर्थ पॅनलला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले। हा विजय म्हणजे नागेश्वर पॅनलच्या प्रामाणिक कार्यावर आणि सक्षम नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला दृढ विश्वास असल्याचे बोलले जात आहे। निकालाची अधिकृत घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केला। या ऐतिहासिक यशाबद्दल नवनिर्वाचित सर्व 9 संचालकांचे सर्व स्तरांतून कौतुक आणि मनपूर्वक अभिनंदन केले जात आहे। नवनिर्वाचित मंडळ आगामी काळात संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देईल अशी आशा व्यक्त होते आहे। शुभेच्छुक गोरख आबा पवार आणि मच्छिंद्र काका पवार मित्र परिवार आणि काजवे ग्रुप सावरगाव। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला। नमस्कार। आज 24 वर्षानंतर ज्ञानप्रसारक मंडळ ह्या संस्थेचे खरे सभासद आणि संस्थापक डॉक्टर बाबूराव फकीरराव पवार राहणार उसवाड तालुका चांदवड यांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे। बेकायदेशीररित्या समाजकंटकांनी ही संस्था ताब्यात घेऊन फक्त पैसे लुटायचे काम चालू केलेले होते। कमीत कमी 20-25 बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरून खूप पैशाचा लाट केला, पण सरस्वती माता आणि न्यायदेवतेला याला रास झालं नाही आणि त्यांनी आज 24 वर्षांनंतर ह्या संस्थेची धुवा कायदेशीररित्या सरचिटणीस श्रीमती उषा बाबूराव पवार यांना दिली आहे। या समाजकंटक म्हणजे संभाजी साहेबराव पवार, माजी आमदार मारुती पवार, रामदास कडनोर आणि वाळूबा काळे यांच्यावर 420च्या अंडर चांदवड येवला तालुक्यामध्ये गुन्हे देखील दाखल आहेत। पण तिथेसुद्धा मला न्यायदेवतेवर आणि आपल्या शासनावर खूप विश्वास आहे की आम्हाला तिथे पण न्याय मिळेल आणि यांना जेरबंद केल्याशिवाय न्यायदेवता राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या संस्थेचा निकाल लागल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्याय व्यवस्थेवर विश्वास बसला। दुसरी गोष्ट अशी का गावचा सरपंच उसवाड या नात्याने ही संस्था उसवाडचीच होती। डॉक्टर बाबूराव पवार यांनी आमच्या समोर रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही। ज्या वेळेस त्यांचं इथं लेक्चर संपलं KTHM कॉलेजचं, ताबडतोब मोटरसायकल सुरू केली त्यांच्याकडे। मोटरसायकल नंतर गाडी असा मोठा प्रवास आणि त्यांनी हा मोठा जनसमुदाय निर्माण करून या संस्था ज्या उभ्या केल्या आणि सर्वसामान्य तळागाळातील लोकांसाठी त्यांनी काम केलं। कोणाचे गोरगरिबांचे पोरं सर्व्हिसला लावले आणि ही संस्था 2002 पर्यंत त्यांनी ते जिवंत असेपर्यंत अतिशय कडक काम करून नावारूपाला आणली। परंतु त्या पश्चामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर जे काही घडलं, सभासद नसताना सुद्धा ही संस्था काबीज केली आणि एक प्रकारे डॉक्टर पवारांच्या घरावर अन्याय केला आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला। आजचा हा विजय धनदानग्या लोकांच्या विरुद्ध असलेला सर्वसामान्य जनतेचा विजय झाला आणि ग्रामपंचायत उसवाड सरपंच केलेली ही संस्था असताना जेवढे सदस्य होते त्याला आपण न्यायिक सभासद म्हणू शकतो किंवा कायदेशीर सभासद म्हणू शकतो। याच्यापैकी 1996 पर्यंत चाललेली ही संस्था व्यवस्थित चाललेली। बाबूराव पवार डॉक्टर बाबूराव पवार ज्यावेळेस मयत झाले त्याच्यानंतर दोलायमान झाली। 2003 पासून तर 2026 म्हणजे आजपर्यंत त्या संस्थेमध्ये बऱ्याच समाजकंटकांनी स्वतःचे हात धुवून घेतले आणि त्याच्यानंतर आज 23 वर्षांच्या चांगल्या लढतीनंतर आज जो निकाल झालेला आहे, मेहरबान हायकोर्ट मुंबई, मेहरबान सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या निर्णयानंतर आज जे इलेक्शन झालेले त्या इलेक्शनामध्ये डॉक्टर बाबूराव पवार यांचे समर्थक त्यांच्या पत्नी सौ उषा पवार या सरचिटणीस झाल्यात आणि आता पवार घराण्याला खरा न्याय जो मिळालाय तो आजच्या निकालानंतर मिळाला। ज्ञानप्रसारक मंडळ याच्यानंतर असंच उत्तरोत्तर पुढे जात राहू याच्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा तर असतीलच, त्याच्यानंतरही पुढचा पार्ट आहे की त्यांनी विकासाच्या दृष्टीने पूर्णपणे सहयोग देणं ही गरजेची गोष्ट आहे। कायदेशीर सहकार्य तर नेहमीच असेल।
प्रसारक मंडळ ही संस्था 1991-92 साली स्थापन केली. त्यामध्ये संस्थापक सरचिटणीस माझे गुरु डॉक्टर प्राध्यापक बाबूराव फकीरराव पवार उसवाडचे यांनी ही संस्था अतिशय कष्टाने स्थापन केलेली होती आणि ती पुढे 10-12 वर्षेपर्यंत व्यवस्थित तिचं कामकाज चालू होतं. पण त्यानंतर आमचे गुरूंचा घात किंवा अपघातामध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर या संस्थेचे वाद चव्हाट्यावर आले आणि तिथून पुढे लयास गेलेली संस्था त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रताप बाबूराव पवार आणि सौ वैशाली मॅडम यांनी, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे ॲडव्होकेट साहेब देशमुख साहेब यांनी संस्थेचा खरा स्टँड प्रामुख्याने उभा केला आणि त्याला आज मूर्त स्वरूप दिलं. याबद्दल मी या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो आणि यापुढे यशस्वी काम करावं त्यांनी असं शुभेच्छा देतो. ज्ञान प्रसारक मंडळ ही संस्था बाबूराव पवार यांनी स्थापन केली आणि अनेक वर्ष अगदी चांगल्या पद्धतीने ती चालवली. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर काही लोकांनी षडयंत्र रचून ही संस्था बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन आणि गेली अनेक वर्ष अधिकाऱ्यांना आणि विशिष्ट लोकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे भरती करणे, बेकायदेशीर काम करणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार केले आणि सातत्याने डॉक्टर बाबूराव पवार यांचे चिरंजीव डॉक्टर प्रतापराव पवार आणि त्यांच्या सुनबाई या लढत राहिल्या. त्या लढताना 23 वर्षांमध्ये अनेक वेळा संघर्ष झाला, परंतु ते डगमगले नाही आणि आज खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट देशमुख यांनी समर्थ साथ दिली. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट पर्यंत लढून आणि संस्था आज निवडणुकीमध्ये त्यांनी संस्था त्यांच्या सभासदांनी त्यांच्या ताब्यात दिली आणि ते निश्चितच यापुढे चांगल्या पद्धतीने काम करून एक समाजाला आदर्श घडून देतील अशी माझी इच्छा आहे आणि ते करतील निश्चितपणे असा मला विश्वास पण आहे. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.